अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली। एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर 171 हे विमान कोसळलं। अहमदाबादच्या मेघनानीमध्ये रहिवाशी परिसरात विमान कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। अहमदाबादच्या मेघनानी नगरमध्ये बीजे मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळले। मुलं जेवण करत असताना हे विमान त्या इमारतीवर पडल्याची माहिती समोर आली। दुपारची वेळ असल्यामुळे रोजच्या प्रमाणे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते। जेवता जेवता गप्पा सुरू असतानाच असं काही घडलं की क्षणार्धात होतेच नव्हतं झालं। एअर इंडियाचं विमान यूजी हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर कोसळलं। यात 20हून अधिक विद्यार्थी दगावल्याची भीती व्यक्त होते। विमान व्यवस्थित उचललं गेलं नाही। 625 फूट उंचीपर्यंत पोहोचलं आणि नंतर थांबू लागलं अशी माहिती समोर आली। अहमदाबाद विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। उड्डाण घेतल्यानंतर 31 सेकंदात विमान क्रॅश झालं। विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने मेडेचा संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एटीसी कडून मेडेची पुष्टी करण्यात आली, परंतु पायलटकडून प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती एटीएसने दिली आहे। टेक ऑफ वेळी विमानाचा टेल म्हणजेच मागचा भाग हा विमानतळाच्या संरक्षक भिंतीला घासल्याचं बोललं जातं। संरक्षक भिंतीला घासल्यानंतर मोठं नुकसान झाल्यामुळेच विमान कोसळल्याचं बोललं जातं। विमान कोसळता स्फोट झाल्यामुळे विमानाने पेट घेतला। ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं त्या बिल्डिंगने पेट घेतला। विमानात एकूण 169 भारतीय आणि 53 ब्रिटिश तर पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक असे एकूण 242 प्रवासी होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर यामध्ये 1 प्रवासी बचावल्याची माहिती समोर आली। विमान दुर्घटनेत 1 जण बचावल्याची माहिती समोर आली। बचावलेल्या प्रवाशाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकांच्या हाती लागला असून रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव आहे। अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याकरता डीएनए टेस्टची व्यवस्था करण्यात आली। मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी होणार आहे। एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचं असल्यानं आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे। एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली। टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला। एअर इंडिया फ्लाईट 171 मधील दुःखद घटनेनं आम्हाला खूप दुःख झालंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत नागपूरच्या 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। यशा कामदार यांचं माहेर नागपूरचं आहे। नागपुरातील क्वेटा कॉलनीत त्या राहत होत्या। यशा ही मुलगा रुद्र आणि त्यांची सासू रक्षा मोढा यांना घेऊन लंडनला जाण्यासाठी निघाली होती। हे तिघेही विमानात होते। लंडनमधील मुलाला भेटण्याकरता निघालेल्या आई वडिलांचा मृत्यू झाला। विमान अपघातात मूळचे पंढरपूरमधील ज्येष्ठ महादेव पवार आणि आशा पवार यांचा मृत्यू झाला। 67 वर्षीय महादेव पवार आणि 55 वर्षीय आशा पवार हे दोघे सांगोला तालुक्याच्या हातीत इथले रहिवासी होते। अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीमधील 27 वर्षीय रोशनी सोनघरेंचा मृत्यू झाला। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। तांत्रिक बिघाडामुळे हे विमान गेल्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्ये होतं अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। विजय रुपानी विमानातून प्रवास करतानाचा फोटो समोर आला। विमानातील एका प्रवासी महिलेनं काढलेल्या सेल्फीमध्ये ते प्रवास करताना दिसतात। अहमदाबादमधील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। काही खासगी कामानिमित्त ते अहमदाबादहून लंडनला निघाले होते। अपर्णा महाडिक या सुद्धा या विमानात होत्या। सुनील तटकरेंच्या सख्ख्या भाच्याची ते बायको आहेत आणि त्या केबिन क्रू होत्या। आज सकाळीच अपर्णा महाडिक अहमदाबादला गेल्या होत्या। अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अपर्णा महाडिक यांच्या गोरेगावमधील राहत्या घरी भेट दिली। अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबाशी संवाद साधत त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवासी आणि एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झाला। दीपक पाठक हे एअर इंडियाच्या विमानाचे को पायलट होते। दीपक पाठक यांच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली। जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघणार नाही तोपर्यंत या गोष्टीवर विश्वास बसणार नाही असं दीपक पाठक यांच्या बहिणीने स्पष्ट केलं।
अपघातग्रस्त विमानातील ब्रिटिश नागरिकांचा व्हिडिओ समोर आलाय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ब्रिटनच्या नागरिकांचा व्हिडिओ लागला। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याकडून देखील एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात ट्विट करण्यात आलं। लंडनकडे जाणाऱ्या आणि अनेक ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या दृष्टीने मला धक्का बसला, असं कीर स्टारमर यांनी म्हटलं। याच विमानातल्या आकाश वत्स या प्रवाशानं दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता। ते अहमदाबादला उतरल्यामुळे त्याचा जीव वाचलाय। मात्र दिल्ली अहमदाबाद या प्रवासात त्याला त्या विमानात आलेल्या अनुभवावर या प्रवाशाने पोस्ट केले। विमानातील टीव्ही बंद असल्याची तक्रार या प्रवाशाने केली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना अहमदाबादमधील अपघाताला त्यांनी भेट दिली। मेडिकल कॉलेजमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली। अमित शहांनी बचावलेल्या प्रवासी रमेश विश्वास कुमारची भेट घेतली। रमेश कुमारची भेट घेत अमित शहांनी घटनेबाबत विचारपूस केली, तसंच रमेश कुमारच्या तब्येतीचीही विचारपूस केली। अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झालंय। ही एक हृदयद्रावक आपत्ती असून माझ्या भावना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत, असं ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेसंदर्भातली माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा केली। दरम्यान अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जलद गतीनं बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमित शहांनी ट्विट करत म्हटलंय। दरम्यान त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांसोबतही चर्चा केली। अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली। अहमदाबाद विमान दुर्घटना धक्कादायक क्लेशदायक असल्याचं अजित पवार म्हणाले। विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचं पालन करून भविष्यात दुर्घटना होणार नाही हे सुनिश्चित करावं, असं अजित पवार म्हणाले। ड्रीमलाइनरच्या वापरावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। बोईंगच्या ड्रीमलाइनरबद्दल अनेक तक्रारी असतात, तरी सुद्धा ड्रीमलाइनर का वापरता? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दिल्लीत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं विमान अपघाताबाबत महत्त्वाची बैठक घेतली। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नागरी उड्डाण क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसलाय। सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याची पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं। अहमदाबादमधील अपघाताची घटना अत्यंत वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मुख्य सचिवांना फोन करून महाराष्ट्रातील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या सूचना दिल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेची घटना धक्कादायक आहे। विमान दुर्घटनेवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। विजय रुपाणी यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तिमत्व जाणं हे अत्यंत धक्कादायक बाब आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। देशाच्या इतिहासातील ही मोठी दुर्घटना असून यामध्ये फार मोठं नुकसान झालंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली।